माधुरीताईंनी काही बायकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्याचा प्रयत्न केला। त्यावर मी व्हिडिओ टाकला की बाईच बाईची दुश्मन असती। आता ही गीता पोटे तिनं लगेच मध्ये काय बोलली बघा, तुम्ही संगीताच्या दुश्मन हे खरं आहे का? तुम्ही पण दुसऱ्यांना नावं ठेवता, फक्त बोलू नका, तुम्ही पण चांगले वागा। आता यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की हे जी फेक अकाउंट आहे ते कुणाचं आहे। ह्या अकाउंटला फक्त 1 सबस्क्राईब आहे आणि हिला एवढा त्या संगीताचा पुळका का आहे ते सांगते। आता ह्या अकाउंटनं म्हणजे आता ही बाई आहे का पुरुष माहित नाही, ह्याच्या आधी पण मला अशा कमेंट केलेल्या होत्या संगीता वानखेडेची साईड घेऊन, आणि एका कमेंटमध्ये तर ती म्हणली की आता तुम्ही पण त्या संजीवनी राणे सारखेच निघल्या, तुम्हाला दुसरा विषय नाही का त्या संगीता वानखेडेवर बोलायला? आता का ग बाई, संजीवनी राणे तुला एवढी वाईट का वाटती? का तुझ्या काही केळी नारळाचे बाग तोडलेत संजीवनी राणेनं? का काय तुझा संसार उद्ध्वस्त केला का काय केला? आणि ह्या गोष्टी आम्हाला नाही, त्या संगीता वानखेडेला जाऊन सांग। होते आज तर माझी असं काय बोलायची इच्छा नाहीये, कारण माधुरीताईच्या बाबतीत हे घडलेलं आहे, त्यामुळं खूप म्हणजे मनावर असं डिप्रेशन आणि टेन्शन आहे की माधुरीताई कशा असतील। पण सीता पोते ही माधुरीताईच्या विरोधातली आणि संगीता वानखेडेची समर्थक किंवा कोण आहे माहित नाही, कारण तिनं तिचा चेहरा दाखवत नाही, काही नाही, फक्त अकाउंट खोललेला आहे। आणि अशा बायकांचे भरपूर काही अकाउंट आहेत की ते पहिलेपासून असंच बोलत आलेले आहेत। आणि ह्या सीता पोतेच्याही तशाच पहिलेपासून कमेंट होत्या, मी दुर्लक्ष केलं। पण आज ही सीता पोते एवढी, आता बाई आहे का जेंट्स हे पण माहित नाही, पण तिनं परत कमेंट केल्या की तुम्ही पण एक बाई आहेत आणि तुम्हाला दुसरे, म्हणजे आत्ता माधुरीताईचा विषय घडला ही विषय सोडा, ह्याच्या आधी पण तिच्या अशा काही कमेंट होत्या की तुम्हाला दुसरे विषय नाहीत का, तुम्ही त्या संजीवनी राणे सारखेच निघल्या, तुम्ही पण सारखं संगीता वानखेडे विषयीच बोलताय, मी एक महिलाची दुश्मन असती, ह्याच्यावर पण तिनं अशाच काही कमेंट केलेल्या आहेत। तर सीता पोते तू कोण आहेस हीच माहित नाही, तू जर खरंच एका बापाची असशील तर चेहरा दाखव, कमीत कमी तुझ्या अकाउंटच्या जी हे असतं ना अकाउंटला डीपी, तिथं तुझा चेहरा ठेव, म्हणजे आमच्या लक्षात येईल की तू बाई आहे का पुरुष आहे। हे डुप्लिकेट अकाउंटवरून तू कमेंट केलं ना काही फरक नाही पडत। आणि तुझ्यासारख्याच लोकांनी माधुरीताईला परेशान केलं, काही लोकांनी कमेंट करून पण त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला। पण तुझ्यासारख्या लोकांना एक बाप नसतो, ज्याला एक बाप असतो तो असं चेहरा लपवून कमेंट कधीच कुणाला करत नाही। आणि राहिला प्रश्न, तुझी बोलली ना की तुम्ही संगीताताईंना असंच बोलताय, तुम्ही त्यांच्यावर बोलताय, तुम्हाला दुसरे विषय नाहीत का, ह्याच्या आधीचा व्हिडिओ होता, तर तुला उत्तर देते। तुझ्या बाकीच्या बी काही कमेंट आहेत, मी माधुरीताई व्यवस्थित व्हावं म्हणून हे केलं तर त्याच्यावर पण तू कमेंट केलेले आहेस, तर नाव तर सीता ठेवले। तर तुला सांगते संगीता वानखेडेवर किंवा संगीता वानखेडेची, आता माधुरीताई व्यवस्थित व्हाव्या म्हणून मी देवाला प्रार्थना करण्याचे व्हिडिओ टाकले, तरी तू काय म्हणती की काय संगीता वानखेडेचे तुम्ही दुश्मन आहात का? मी माधुरीताई विषयी बोलते आणि तुला तिथं संगीता वानखेडेचा पुळका येतो ना, तर तू जाऊन चाटत बस की बाई, आम्हाला काही घेणं देणं नाही त्याच्याशी। आणि संगीता वानखेडे माझी दुश्मन मुळात नाहीच आहे, मी पहिलं पण सांगितलंय, तिला जरांगे पाटलांचे विचार पटत नव्हते म्हणून ती जरांगे पाटलांवर बोलत होती, पण ती भाषा घाणेरडी होती आणि तिला ती भाषा वापरू नको म्हणून कुणी विरोध केला तर ती एका बाईच्या चरित्र्यावर डाग उडवत होती। आणि त्या बाईचं कुठंच काही नसताना तिनं सांगायचं की ह्या बाईचे तिकडं लपडे आहेत, त्या बाईचे तिकडं लपडे आहेत। हे प्रकार संगीता वानखेडेचे एक बाई असून बाईविषयीच्या चरित्र्यावरती डाग लावत होती, म्हणून मी संगीता वानखेडेला, आणि मी ह्याच्या आधी पण वेळोवेळी सांगितलं, तेव्हा तुझ्या डोळ्यात काय गौऱ्या गेल्यात का गे सीता वानखेडे, 12 बापाची पैदास। आता इतके दिवस मी तुझ्या कमेंटला म्हणजे दुर्लक्षच केलं, जाऊ दे, पण जेव्हा मी माधुरीताईवर व्हिडिओ टाकलेस तू तिथं संगीता वानखेडेचं नाव घेतलंस। आणि तुझ्या माहितीसाठी सांगते, माधुरीताईला ट्रोल टार्गेट आणि माधुरीताईला बोलणारी संगीता वानखेडे पण होती काही दिवसाखाली संगीता वानखेडेनं, आणि ह्याचा हिशोब तर होणारच आहे, ही गोष्ट विसरू नको। आणि राहिला प्रश्न की संगीता वानखेडेचे तुम्ही दुश्मन आहेत का? संगीता वानखेडेची दुश्मन नाही मी, संगीता वानखेडेच्या बोलण्याची दुश्मन आहे। आणि दुसरी गोष्ट, संगीता वानखेडे जनतेला फसवती, दिशाभूल करती, बायकांना टार्गेट करती, ट्रोल करती, बायकांच्या चारित्र्यावर खोटे डाग लावती, बायकांवर खोटे आरोप करती, ह्याची दुश्मन आहे मी। साधी गोष्ट आहे, मी आता तेच सांगायला होते, संगीता वानखेडेनं स्वतः म्हणती की मी अन्याय तिथं प्रतिकार करते,
आणि तिनं चॅनलचं नाव स्पष्ट मत लाईव्ह, स्वतःचं संगीता वानखेडे चॅनल, ती त्यांचे पर्सनल कुठाने ती 10 चॅनल खोलू देत त्याचा मला काहीच पॉइंट ऑफ नाही मध्ये. पण तिनं जे व्हिडिओमध्ये बोलती ना चुकीचं, मी त्याचा प्रतिकार करते. संगीता वानखेडेची दुश्मन नाही मी, तिच्या वागण्याची दुश्मन आहे, तिच्या बोलण्याची दुश्मन आहे, कळलं का? पण तू कुणाची दुश्मन आहे आणि तू कुणाची चाटायला जाती ना, हे सांग, चांगलं कळतं. तुझं नाव शीत आहे ना, म्हणून मी तुला एक स्त्री समजून बोलायली. आता तू स्त्री आहे का पुरुष माहित नाही, कारण ती तुझ्या आईला पण माहित नसेल तू स्त्री आहे का पुरुष. कारण तुला समाजात तोंड दाखवायला जागा नाही म्हणून तू तोंड लपवतीस. आम्ही तोंड दाखवून बोलतो बरं का. आणि तुझ्या बुडामध्ये दम आहे ना, तर तुझा DP ठेव की मी ही आहे सीता वानखेडे आणि 4 माणसात तोंड दाखवून बोलते आणि मी इज्जतीची आहे. पण तुम्हाला इज्जतीच नाहीत ग. ही जी फेक अकाउंट खोलून कमेंट करतात ना, इज्जती नाहीत बरं का. आणि राहिला प्रश्न मी संगीता वानखेडेची दुश्मन आहे का, तर तुला एक सांगते, संगीता वानखेडे जी फसवती मी त्याची दुश्मन आहे. आता तिनं काय सांगितलं, माझं ब्रीद वाक्य आहे, अन्याय तिथं प्रतिकार. तर परत एकदा सांगते, वैष्णवी हगवणे हिनं आत्महत्या केलेली आहे. तिला वेळोवेळी जरांगे पाटलांचे झालेले विषय, झालेले व्हिडिओ टाकायला वेळ असतो, पण तिनं एक व्हिडिओ टाकू नाही शकली वैष्णवीताईवर. तो विषय पण सोड, तिला महत्वाचं नाही वाटलं. म्हणजे वैष्णवीताईवर अन्याय झाला नव्हता का, तिला हे महत्वाचं वाटलं नाही. दुसरी गोष्ट, हिंदू देवा धर्माच्या स्वतःला मी हिंदू धर्म वाढवला पाहिजे, आमचा फुल जय श्रीराम म्हणते ना, तर मग जेव्हा अन्नपूर्णा देवीवर पिशाब करण्यात आला, तिची विटंबना करण्यात आली, तिनं फक्त मोर्चेचे गाड्या घेऊन चाललेले एवढाच व्हिडिओ टाकला, त्याच्यावर लाईव्ह घेऊन काहीच नाही बोलू शकली. तिचे जी हे विचार आहेत ना घाणेरडे, स्वार्थी पण आहे ना, की फक्त व्ह्यूज कमवण्यासाठी जरांगे पाटलांच्या विरोधात बोलण्यासाठी पैसे घेतलेले आहेत, ती फक्त तिचं ते कार्य चालू ठेवती ना, जनतेची दिशाभूल करते. मी त्याच्या विरोधात आहे. आता दुसरी गोष्ट, काल माधुरीताईने आत्महत्याचा प्रयत्न केला. त्याच्या आधी वैष्णवीताईचे विषय 2 दिवस झाले चालू आहे. त्या विषयावर स्वतः समाजसेविका कुठल्या एका पक्षाची नसली पाहिजे, कारण कुठल्या पक्षाचं नाव नसतं समाजसेविकेला. समाजाची सेवा करणे हाच धर्म असतो समाजसेविकेचा. पण ती कसं, जाऊ दे आता, तुला पण कळणार नाही, कारण तू 12 बापाच्या अवलाद, तू तुझंच तोंड नाही दाखवून बोलत, तर तुला काय कळणार आहे. आणि दुसरी गोष्ट, तुझ्या कमेंट तर मी वाचून दाखवणच, तो विषय सोड. पण दुसरी गोष्ट, तुला मी ओपन चॅलेंज करते, तुला जर खरंच एक बापानं काढला असेल ना, तर तू तुझ्या DPला ना तुझा फोटो ठेव, चेहरा ठेव, कळू दे आम्हाला तरी की तू किती हुशार आहेस, तू किती सभ्य आहेस. आणि दुसरी गोष्ट, आता तुझ्या माहितीसाठी सांगते, कारण मी ह्या विषयावर मुळात बोलणारच नव्हते, पण बोलायला तू मजबूर केलंस ना कमेंट करून, तर तुझ्या विषयावर सांगते की बाई, ही तुमचे डुप्लिकेट अकाउंट कुणाचे आहेत, काय आहेत, हे आम्हाला माहिती आहे. आता बाकीचे चिलेपिले बंद झालेत, तू एकटी राहिलेली आहेस, कारण मला वाटतं तू 12 नाही 22-23 बापाचे असणार आहेस, म्हणून जरा आणखीन तुला अक्कल आलेली नाही. तर संगीता वानखेडेला वैष्णवीताईवर बोलायला वेळ नाही भेटला, ती बोलू शकली नाही. हिंदू देवी धर्मांच्या ह्याच्यावर विटंबना झाली तरी ती बोलू शकली नाही. पण जरांगे पाटील कुठंही केलं, जरांगे पाटलांच्या डोक्यात गोट्या, किंवा काल जरा नंगेचा नागडा व्हिडिओ व्हायरल, हे जुने व्हिडिओ तिनं आता हे करू शकते. पण तिनं वैष्णवीताईवर अन्याय झाला ह्याच्यावर बोलू शकत नाही. काल माधुरीताईनं आत्महत्याचा प्रयत्न केला, त्याच्यावरती बोलू शकत नाही. तिनं विषय कोणता, लाईव्हला आले नाही असं नाही, लाईव्हला आल्यानंतर विषय घेतला सूरज चव्हाणचा, आणि ते पण एकदम खोट्या प्रकारे सांगितलं बरं का, एकदम खोट्या प्रकारे. आणि त्याच्यामध्ये तिनं आरबाजन निक्की तर डायरेक्ट फालतू गेलेले आहेत म्हणली ती फालतू आहेत. मग मला कमेंट मध्ये येऊन तू इथं खाण्यापेक्षा तू संगीता वानखेडेला का नाही सांगितलं की बाई निक्की ही एक बिनलग्नाची पोरगी आहे ना, तू का तिला गेलेली म्हणलीस, कशाला बोलती का बाई तू कुणाला पण. कारण निक्की तर तुझ्याविषयी कधी काय, तू प्रत्येक वेळा सांगते ना संगीता वानखेडे, माझं कुणाशी काही नाही तरी ती माझ्यावर बोलली म्हणून मला राग आला, सांगते ना, विनाकारण मला ट्रोल केलं म्हणून राग आला. आता मला सांग, निक्की खूप मोठी ऍक्टर आहे, निक्कीचे समर्थक हिला येऊन तिथे शिवीगाळ करणार नाहीत का, आणि मग पुन्हा बसती रडत की मला ट्रोल केलं. एखाद्या महिलेवर जर ही अशी बोलली, सुप्रियाताई सुळे एक लेडीज नव्हती का, तिच्यावर घाणेरड्या भाषेत हिनं बोलती, तिथं तुझी फाटती का,
का तुला त्या संगीता वानखेडेची चाटायची सवय आहे म्हणून तिने किती जरी कुणावर अन्याय केला, किती जरी चुकीचं बोलली तरी तू तिची चाटतच बसती ग बाई? हा, तेच नाही. दुसरी गोष्ट, करुणा मुंडेचं ते पर्सनल मॅटर आहे नवरा बायकोचं, तिनं कोर्टातून लढत आहे, तरी पण हिनं किती विनाकारण बरं का. करुणा मुंडे आधी तिच्यावर बोललेलीच नव्हती, नंतर म्हणली हिचं तोंड वाळलेल्या गोसारखं आहे. जेव्हा हिनं करुणा मुंडेचे विषय मांडायला लागली, करुणा मुंडे इकडं गेली, लॉजला गेली, तिकडं गेली, जेव्हा मांडायला, मग का ग बाई करुणा मुंडेची एवढी इज्जत त्या वानखेडेबाईनं काढली, तेव्हा तू तिथं कमेंट मध्ये गेली नाही? त्याचं कारण सांगते, तुला पण अशा 17 जण घ्यायची सवय आहे म्हणून तुला ते बरं वाटलं. सुप्रियाताईवर बोलली, तू काय बोलली नाही. ती मेलेली, काय तिचं नाव, मी ती नाव विसरले, तिला मारून टाकलं, तिच्यावर बी नको त्या प्रकारात बोलली. म्हणजे ही बाई बायकांना नको त्या प्रकारात इज्जत काढती. ती तेवढीवरच नाही, मी वैचारिक भांडण मांडलेलं असताना तिनं माझ्यावर खोटेन तिनं स्वतः कबूल पण केलंय की बाबा मी दिलगिरी व्यक्त करते, आणि तिनं ती स्वतः नाही केलं, मी तिला सांगितलेलं आहे की ही जे माझं खोटं आहे ते तुम्ही एकदा सांगा. खूप प्रेमात सांगितलं आणि तिनं ती व्हिडिओ बनवून टाकला. मग हे सगळं महिलांवर तिनं खोटे आरोप करती, तेव्हा तू कुणाच्या कुठं तोंड घालून बसती का तुझ्या तोंडात काय जातं त्या वेळेला? हा, तेव्हा तू तिथं नाही कमेंट करत की वानखेडे बाई तुम्ही कशाला विनाकारण महिलांवर आरोप करताय, त्यांच्या इज्जतीचा कचरा करताय, ते नाही तू सांगायला जात. हा, तू लगेच इथं आली भुंकायला. तुझ्या भुंकण्याचा फरक पडत नाही, मी तुझ्याकडे लक्ष बी देत नाही. फक्त आज आम्ही माधुरीताईसाठी तळमळतोय, तरसतोय. हा, आणि तू इथं ती कमेंट करायला भुंकायला आली ना, म्हणून तुला उत्तर दिलेलं आहे. आमचे विषय आहेत माधुरीताईचे, तू खाली येऊन विचारती संगीता वानखेडे दुश्मन, संगीताताई तुमची दुश्मन आहे का? मला काही तिच्याबरोबर सोयरीक नाही जमवायची की कुणाशी दुश्मनी धरायला आणि कुणाशी जवळीक करायला, कळलं का? अगं एवढे प्रकार घडले, त्या वैष्णवीताईचा प्रकार घडलाय, माधुरीताईचा प्रकार घडलाय, आणि ह्या बाईने विषय घेतलाय सूरज चव्हाणचा, आणि टायटल वेगळंच आहे. सूरज चव्हाणच्या साध्यापणावर का काहीतरी प्रेम झालं, तिथं टाकलंय ते काय तिचं नाव निक्की, आणि परत ती काहीतरी ऍक्टर आहे तिचं टायटलमध्ये, हे सॉरी थंबनेलमध्ये. आणि तिनं जेव्हा सूरज चव्हाण विषयी बी एक नंबर चुकीचं बोलली, जेव्हा सूरज चव्हाण निरागस, खूप चांगला स्वभाव, मग खेळामध्ये वाद तंटे होत असताना हे ह्यांचे वाद व्हायचे, पण त्या घरातल्या लोकांनी सगळ्यांनी त्याला पुन्हा नंतर साथ द्यायला चालू केली. कारण खेळामध्ये मी जिंकणार हे प्रत्येकाचं असतं, खेळामध्ये वाद तंटे होतच होते. परत त्या साताऱ्याच्या दादाचं पण हिनं नाव घेतलं की तो पण विरोध करत होता, त्यानं पण त्याला असं बोलला तसं बोलला. म्हणजे हे प्रत्येकाचं हिला खाल्ल्याशिवाय पोट नाही भरत. ग बाई ती खेळामध्ये एकमेकाला बोलत होते, वाद तंटे होत होते, कारण तुझ्याशी त्या संजीवनी राणे वहिनीनं मैत्री केली तर तुमची मैत्री 4 दिवस लगेचच तू तुझा रंग दाखवला. पण खेळामध्ये त्यांना 3-4 महिने एका घरात राहायचं होतं, आणि एका घरात राहिल्यानंतर आई बापा बरोबर आपलं जमत नाही. ही तर 10 घरून 10 आलेले होते, त्याच्यात होत होतं. हिनं बाकीचं जे बाकीच्यावर ट्रोल केलं, त्यांनी किचा अरबाजचं तर सोडलंच, पण अभिजित का काय त्याचं नाव, त्या दादाचं मी नाव विसरले, पण बाकीचे सपोर्ट करणारे बी भरपूर होते ना त्या खेळामध्ये. त्यांचे नावं नाही घेतले की ह्या लोकांनी सपोर्ट केला. आणि स्वतः सूरज चव्हाण मुलाखतीत सांगितलं की घरातल्यांनी मला माझ्या कुटुंबातल्यासारखं सांभाळलं. जेव्हा त्याचे आई वडील आलते ना, आई आणि तिच्या आत्या, आई वडील नाहीत त्याला, आत्या आणि त्याच्या बहिणी आलत्या ना बिग बॉस मध्ये, त्यावेळेला त्यानं स्वतः सांगितलं की घरातल्या लोकांचा पण खूप सपोर्ट भेटला. त्याच्या आत्यानं आणि बहिणीनं कौतुक केलंय घरातल्या लोकांचं, आणि हिनं किती दिशाभूल करून किती चुकीचं सांगते. आणि एवढंच नाही, हिनं मग रितेश देशमुख दादाने वेळोवेळी प्रोत्साहन द्यायचं काम केलेलं आहे सूरज चव्हाणला. तुम्ही टोटल सगळ्या आधी बिग बॉस बघा, म्हणजे तुम्हाला खरंच कळेल. हिनं गणपतीची माहिती दिली, कोणती की बाबा सूरज चव्हाणनं मेहनत करून गणपती बसवला, पण तो गावकऱ्याच्या विरोधात बोलला नाही की आता बसवतील की मी मोठा झाल्यावर मला असं. अजिबात सूरज चव्हाण कधीच कुणाचा अपमान, आणि सूरज चव्हाण कडून शिकायची गरज बाई तुला आहे, कारण त्यानं कुणाला बदनाम करून मोठा नाही झाला, स्वतःच्या निरागसपणावर आणि हिमतीवर मोठा झालाय बरं का. पण तू मात्र ह्याला त्याला बदनाम करून मोठं व्हायला बघती, पण तू सगळ्याच्या नजरेतून खाली पडती.
आणि सीताबाई बोलताना ना मला कमेंट करायला येताना लाईकीत यायचं बरं का. तुला संगीता वानखेड्याचा पुळका आहे तर तिला मिठी मारून बस, तिचं चाटत बस, मला काही घेणं देणं नाही. पण तुझी विचारते ना आम्ही माधुरीताईच्या ह्याच्या परेशानीत आहेत आणि तू विचारते की संगीताताई तुमच्या दुश्मन आहेत का. जरा नासकेपणा बंद कर. तुला जर एका बापानं काढला असेल तर तुझा डीपीला चेहरा ठेव म्हणजे मला कळल तरी.